Next point, carrier gas. First part, carrier gas. Carrier gas असेल तर काय हो, the mobile phase in gas chromatography is the carrier gas and inert material whose purpose is to transport sample component from an injection point at the end, the head of the column through the column to the detector. The column carriers gases are as follows. कोणते तो, हेलियम आहे, N2 आहे, H2 आहे. कॅरियर गॅस असेल तर कुठं होतो, या ठिकाणी सिलेंडर आहे. या ठिकाणी काय होतो, सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस. कोणते गॅसेस आहे तो, प्युअर कॅरियर गॅस कंटेनिंग H2, He, N2, Ar अँड CO. काय म्हटलंय, कोणते गॅसेस आहेत बघा. कॅरियर गॅस. फर्स्ट पॉइंट, द मोबाईल फेज असेल तर कॅरियर गॅस आहे. मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द carrier gas and inert material whose purpose is to transport sample component from injection point. At the end, the head of the column through the column to the detector. The column carries column carrier gas are as follows. कोणते, He, N2, H2. कोणते कोणते आहेत बघा पॉइंट. फर्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅरियर गॅस. सेकंड आहे सॅम्पल चेंबर. थर्ड आहे कॉलम. फोर्थ आहे स्टेशनरी लिक्विड फेज अँड फिफ्थ आहे डिटेक्टर. कोणते 5 पॉइंट आहेत सांगा जरा. फर्स्ट पॉइंट कोणता सांगता येईल. फर्स्ट पॉइंट कॅरियर गॅस. फर्स्ट पॉइंट इज कॅरियर गॅस. सेकंड पॉइंट इज सॅम्पल चेंबर. थर्ड पॉइंट इज कॉलम अँड फोर्थ इज स्टेशनरी लिक्विड फेज. फिफ्थ इज अ डिटेक्टर. सांगता येईल. पहिला आहे कॅरियर गॅस. तो काय करतोय, सॅम्पल कॅरी करायचं काम करतोय, त्याला आपण काय म्हणतो, कॅरियर गॅस. कोणते कॅरियर गॅस आहे तो, हेलियम आहे, N2 आहे, H2 आहे. कोणते कॅरियर गॅसेस आहे तो, हेलियम, He, N2, H2. कॅरियर गॅस. कॅरियर गॅस असेल तर मोबाईल फेज आहे. कोणाची मोबाईल फेज आहे, क्रोमॅटोग्राफी. मोबाईल फेज इन गॅस क्रोमॅटोग्राफी इज द कॅरियर गॅस अँड inert material whose purpose is to transport sample component from an injection point. At the end, the head of the column through the column to the detector. The carrier gases are the common carrier gases. The common carrier gases, they are as follows. He, N2, H2. Next आहे sample chamber. Sample chamber असेल तर काय, sample is injected and heated for evaporation. काय म्हटलंय here, sample is injected and heated for evaporation. This same vapor pressure start flow along with carrier gas of the chromatograph. काय होतं, वेपर स्टार्ट होत आहे. येईल का सांगता. पहिला कोणता आहे, कॅरियर गॅस. ज्याच्यामधून गॅस कॅरी केला, सॅम्पल कॅरी केली जाते त्याला आपण कॅरियर गॅस म्हणतो. कोणते एक्झाम्पल्स आहेत तो कॅरियर गॅसचे, He, हेलियम आहे, N2 नायट्रोजन आहे, H2 हायड्रोजन आहे. नेक्स्ट सॅम्पल चेंबर. सॅम्पल चेंबर असेल तर काय, देयर इज अ सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हीटेड फॉर इव्हॅपोरेशन. सॅम्पल इंजेक्ट करतो, त्याला हीट करतो. दिस सेम वेपर प्रेशर स्टार्ट फ्लो अलॉंग विथ कॅरियर गॅस ऑफ द क्रोमॅटोग्राफ. कोण सांगतोय बघा पहिले दोन. फर्स्ट आहे कॅरियर गॅस, सेकंड आहे सॅम्पल चेंबर. फर्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅरियर गॅस. सेकंड आहे त्याला आपण काय म्हणतो, सॅम्पल चेंबर. मग काय म्हटलं सॅम्पल चेंबर, देयर इज अ सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हीटेड फॉर vaporization. This same vapor start flow along with carrier gas of the chromatograph. सांगता येईल का कोणते पॉइंट्स आहे तो. फर्स्ट पॉइंट आहे त्याला आपण काय म्हणतो, कॅरियर गॅस. सेकंड पॉइंट आहे सॅम्पल चेंबर. थर्ड आहे कॉलम. नेक्स्ट फोर्थ आहे स्टेशनरी लिक्विड फेज. नेक्स्ट फिफ्थ आहे डिटेक्टर. कोणते 5 पॉइंट आहेत. किंवा पहिले 2 पॉइंट कोणते, तो पहिला कॅरियर गॅस आहे, सेकंड आहे सॅम्पल चेंबर. कोण सांगते, सॅम्पल चेंबर एक्झाम. गणेश सांगता येईल. D23 गणेश. Yes, sir. सॅम्पल चेंबर. Sample chamber. Here, sample is injected and heated for evaporation. Vaporization. This same vapors start flow along the with carrier gas of the chromatograph.
chromatograph. हा, पहिला पॉइंट कोणता आहे? Carrier gas. सेकंड, Sample chamber. थर्ड कोणता आहे हो? Column. फोर्थ कोणता आहे? Stationary liquid. अँड फिफ्थ वन इज Detector. सांगता येईल का? कॅरियर गॅस मध्ये आपण काय करणार आहे हो? शॉर्ट मध्ये कोण सांगता येईल? हा, कॅरियर गॅस मध्ये आपण काय करणार आहे? सॅम्पल कॅरी करणार. हा, आणि कोणते कॅरियर गॅसेस आहेत? H2. हा, He म्हणजे हेलियम, N2 म्हणजे नायट्रोजन, H2 म्हणजे हायड्रोजन. हा, सांगता येतील का कोणते कोणते आहेत? सांगा जरा. He म्हणजे कोणता आहे? Helium. N2 Nitrogen. आणि H2 Hydrogen. हा, कॅरियर गॅस असेल तर मोबाईल फेज आहे. कुणाची? क्रोमॅटोग्राफीची. सॅम्पल आपण काय करतो? इंजेक्ट करतो. येईल का लक्षात? कोणते 5 पार्ट आहेत? पहिला कॅरियर गॅस, सेकंड सॅम्पल चेंबर, थर्ड कॉलम, फोर्थ Liquid phase. आणि फिफ्थ वन इज Detector. येईल का सांगता? मग पहिले दोन लिहिता, राईट करा. पहिला कोणता आहे? कॅरियर गॅस आणि सॅम्पल चेंबर. एवढं तरी राईट करा. हा, पहिला पॉइंट झाला, राईट करायचा. कॅरियर गॅस कंप्लीट झाला असेल तर सांगा. Yes, sir. हा. Yes, sir. हा, बॉईज, मुलामध्ये. Yes, sir. हा, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड पॉइंट घ्या. सॅम्पल चेंबर. कोणाला म्हणतो बघा आपण सॅम्पल चेंबर? देयर इज सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हीटेड. Sample is injected and heated for vaporization. This same vapor pressure start flow along with the carrier gas of the chromatograph. Third point कोणता आहे? Column. Column कोणाला म्हणतो आपण? Stationary liquid phase packed along with solid support in a long table, in a long tube or column. Columns are usually 1 to 20 meter long and can be bent in U or W shape to save space. Tube can be made up of copper, aluminum or stainless steel. सांगता येईल का बघा? सेकंड पार्ट, कॉलम. कॉलम कोणाला म्हणतो आपण? स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ सॉलिड सपोर्ट. कोणाला म्हणणार आहे कॉलम? द स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ solid support in a long tube or column. Columns are usually 1 to 20 meter long and can be bent in U or W shape to save space. The tube can be made up of copper, aluminum or stainless steel. कौन सांगते हो थर्ड पॉइंट कॉलम? रैंडमली एक जन पास.
थर्ड पॉइंट कॉलम. सायली सांगा. Yes, sir. हा The stationary liquid phase packed along with solid support in a In- long table, लॉंग ट्यूब. tube, हा long tube or column. Columns are usually 1 to 20 meter long and can be bent in a यू. V or W, हा U or W shapes. To save space, the tube can be made up of copper, aluminum, or stainless steel. सॅम्पल चेंबर सांगा. Here, a sample is injected and heated of vaporization. This same vapor straight flow along with carrier gas of the chromatograph. ठीक आहे. D40 आहेत का. Yes, sir. सॅम्पल चेंबर आणि कॉलम. Sample chamber हा injected and heated for vaporization. This same vapor starts flow along the with carrier gas of the chromatography column. The stationary liquid phase packed along with the solid support in the long tube or column. Columns are usually 1 to 20 meter long and can be bent in U or W shape to save space. The tube can be made up of copper, aluminum, or stainless steel. ठीक आहे. गुड. मुलामध्ये कोण सांगताय. अभिजित. T30 column. Sample chamber. Yes, sir. Sample chamber and column. Sample chamber. Here, sample is ignited and heated for the Vaporization. vaporization. This sample vapor start flow along the with Carrier along gas. with the carrier gas of the Chromatograph. chromatography हा of column. हा The stationary liquid packed along with solid support in a long tube or column. Column are usually 1 to 20. A, V or W Save. in 20 W space shape to save space. The tube can be made of copper, aluminum or Stainless steel. stainless steel. काय सांगता येईल बघा. सॅम्पल चेंबर. सॅम्पल आपण इंजेक्ट करतो. हीट केलं की त्याचं वेपरायझेशन होते. द सेम वेपर्स काय करतायत वाहायला सुरुवात होते. द सेम वेपर स्टार्ट फ्लो. त्या वेपर्स फ्लो होत आहेत कुणाबरोबर. कॅरियर गॅस ऑफ क्रोमॅटोग्राफ. सांगता येईल का. सॅम्पल इज इंजेक्टेड अँड हीटेड. हीट केलं तर त्याचं काय होत आहे. तो वेपर्स प्रिपेअर होत आहेत. त्या वेपर्स स्टार्ट टू फ्लो. त्या वेपर्स व्हायला सुरुवात होती कुणाबरोबर. कॅरियर गॅस ऑफ द क्रोमॅटोग्राफ. सेकंड काय कॉलम. कॉलम असेल तर आपण काय सांगतोय. स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ सॉलिड सपोर्ट. काय म्हटलंय हो. द स्टेशनरी लिक्विड फेज पॅक्ड अलॉंग विथ सॉलिड सपोर्ट इन अ लॉंग ट्यूब. काय एक ट्यूब आहे किंवा कॉलम आहे. कॉलम असेल तर 1 ते 20 मीटर लॉंग आहे. कॅन बी बेंड. त्याचा जो शेप आहे तो यू आहे डब्ल्यू आहे. टू सेव्ह स्पेस. कशासाठी हा शेप आहे यू किंवा डब्ल्यू शेप कशासाठी आहे. टू सेव्ह स्पेस. द ट्यूब कॅन बी मेड अप ऑफ कॉपर, अल्युमिनियम और स्टेनलेस स्टील. सॅम्पल चेंबर आणि कॉलम लॅब. फास्ट. काय लिहिणार हो. सॅम्पल चेंबर आणि कॉलम.
एकदम सिंपल आहे. स्टेशनरी लिक्विड फेज पॅक करतो आपण. सॉलिड सपोर्ट आहे, लॉंग ट्यूब आहे, कॉलम आहे, त्याची हाईट आहे 1 to 20 मीटर आहे. जो शेप आहे तो यू आहे, डब्ल्यू आहे. आणि हा यू किंवा डब्ल्यू शेप मध्ये आपण बेंड का करतो? टू सेव्ह स्पेस. आणि कुणापासून प्रिपेअर केलाय हा कॉलम? कॉपर, ॲल्युमिनियम ऑर स्टेनलेस स्टील. वेळ कंप्लीट झाला. हा झाला कंप्लीट. Yes, Yes, sir. हा ठीक आहे. सर हा सर गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफीचं हे वर्किंग दाखवा ना, म्हणजे वर्किंगच चालू आहे की आपण याला आपण चार पार्ट मध्ये डिवाइड केलं. पहिला काय? कॅरियर गॅस. दुसरा सॅम्पल चेंबर. कॅरियर गॅस काय करतोय? फक्त तो सॅम्पल कॅरी करायचं काम करतोय. मग ते कॅरियर गॅसेस कोणते आहेत? He, हेलियम आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन. सॅम्पल चेंबर मध्ये आपण तो कॅरियर गॅस पास होत येतोय. सॅम्पल चेंबर मध्ये आपण सॅम्पल इंजेक्ट करतोय. इंजेक्शन पॉइंटला डायग्राम मध्ये इंजेक्ट केला की त्याला हीट करतो आपण. सॅम्पल हीट केली की त्याचं वेपर्स वाफेत रूपांतर होत आहे. येईल लक्षात. मग आपलं कॅरियर गॅस वाफेबरोबर ती कॅरियर गॅस काय होतोय? फ्लो होतोय. सेम वेपर प्रेशर स्टार्ट टू फ्लो अलॉंग विथ कॅरियर गॅस ऑफ क्रोमॅटोग्राफ. थर्ड पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं? कॉलम. कॉलम कसं आहे? स्टेशनरी लिक्विड फेज आहे. आणि त्याचं जे हाईट आहे ते काय? 1 to 20 मीटर आहे. यू किंवा डब्ल्यू शेप आहे. आणि लास्टला आपण काय सांगतोय? कशापासून तयार झालाय तो? मेडअप ऑफ कॉपर, ॲल्युमिनियम ऑर स्टेनलेस स्टील. पहिल्यांदा आपण काय करणार आहे? कॅरियर गॅस. सेकंड पॉइंट काय होता? सॅम्पल चेंबर. सॅम्पल इंजेक्ट करतो आपण. त्यानंतर तो कशामध्ये पास करतोय? कॉलम मध्ये. कॉलम मध्ये पास केल्यानंतर फोर्थ स्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो? स्टेशनरी लिक्विड फेज. हा स्टेशनरी लिक्विड फेज असेल सर ते डायग्राम मध्ये सांगा ना. हा एक मिनिट. हा डायग्राम मध्ये ठीक आहे. आता इथे दिसते का डायग्राम सगळ्यांना? yes, sir. पहिला हा पार्ट बघा. याला आपण काय म्हणतो? कॅरियर गॅस. हा जो पार्ट आहे, एक सिलेंडर घेतलंय. काय म्हटलं बघा? सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस. या ठिकाणी आपण काय घेतलाय? सिलेंडर. त्या सिलेंडर मध्ये आपण काय भरलाय? कॅरियर गॅस. याचं फंक्शन फक्त काय? सॅम्पल कॅरी करायचं. या गॅसेसचं काम काय हो? सॅम्पल कॅरी करायचं काम करायचं. बघा फर्स्ट पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो? कॅरियर गॅस. कॅरियर गॅस असेल तर कशामध्ये घेतोय? सिलेंडर कंटेनिंग कॅरियर गॅस. किंवा याच्यामध्ये काय पॅक केलाय आपण? कॅरियर गॅस पॅक केलाय. कोणता गॅस आहे? H2, He, N2, ArCO. हेलियम असेल, नायट्रोजन असेल, आर्गॉन असेल, कार्बन मोनॉक्साईड. याचं काम काय? फक्त सॅम्पल कॅरी करायचं आहे. याला आपण कशाला कनेक्ट केलंय? याचं प्रेशर आपण कंट्रोल करू शकतोय. त्यानंतर याला आपण कशामधून पास केलंय? ड्राईंग ट्यूब मध्ये. नेक्स्ट आहे आपलं आता कुठं आलं? सॅम्पल चेंबर. याला आपण म्हणतो सॅम्पल चेंबर. हे लक्षात. याला आपण काय म्हटलंय? सॅम्पल चेंबर. यापर्यंत इथपर्यंत आपण काय? फक्त कॅरियर गॅस फ्लो करतो. या ठिकाणी कॅरियर गॅस बरोबर आता आपण सॅम्पल इंजेक्ट करणार आहे. या ठिकाणी आपण सॅम्पल काय करतोय? इंजेक्ट करतोय. जर आपण या ठिकाणी सॅम्पल इंजेक्ट केलं, आता हा थर्मोस्टॅट कॉलम आहे, याचं टेम्परेचर हाय आहे. ड्यू टू द टेम्परेचर हे सॅम्पल काय होते? हीट होते. कॅरियर गॅस बरोबर जे सॅम्पल इंजेक्ट केले ते सॅम्पल काय होईल? हीट होईल. किंवा ड्यू टू द टेम्परेचर या सॅम्पलचं वेपर मध्ये रूपांतर होईल, वाफेत रूपांतर होईल. याच्यामध्ये कोण आहे? पहिला कॅरियर गॅस आहे. कॅरियर गॅस मध्येच आपण काय केलं? सॅम्पल इंजेक्ट केले. जर आपण हीट केली सॅम्पल ड्यू टू द हाय टेम्परेचर, थर्मोस्टॅट कॉलम आहे म्हणजे टेम्परेचर हाय आहे. जर टेम्परेचर हाय असेल तर या सॅम्पलचं वेपर मध्ये रूपांतर होत आहे, कन्वर्ट होत आहे. वेपर मध्ये कन्वर्ट झालं
तर हे सॅम्पल या कॅरियर गॅस बरोबर या ट्यूब मधून फ्लो होते. या ठिकाणी ट्यूब आहे ते काय यू किंवा डब्ल्यू शेप आहे. यू किंवा डब्ल्यू शेप आहे, त्याचबरोबर काय 1 ते 20 मीटर त्याची हाईट आहे. यू किंवा डब्ल्यू शेप काय टू अवॉइड स्पेस किंवा टू सेव्ह स्पेस. आता या ठिकाणी सॅम्पल प्लस कॅरियर गॅस या थर्मोस्टॅट कॉलम मधून पास होतोय आणि तो कुठं जातोय डिटेक्टरला. कुठं जाणार आहे हो डिटेक्टरला. डिटेक्टर मधून तो 2 ठिकाणी पास होतोय. एक ठिकाणी फ्लोमीटरला चेक केला जातोय, दुसऱ्या ठिकाणी सॅम्पल कलेक्ट केला जातोय. नेक्स्ट थर्ड पार्ट कुठं आहे ब्रिज मधून एम्प्लिफायरला आपण पास करतोय आणि एम्प्लिफायर मधून आपल्याला काय क्रोमॅटोग्राफ एक ग्राफ येतो. तुम्ही बघितलं असेल ईसीजी असेल तर एक ग्राफ येतो. ईसीजी बघितलाय का? ईसीजी चे जो ग्राफ असतोय त्या टाइप मधला एम्प्लिफायर मधून रेकॉर्डर म्हणजे ग्राफ क्रिएट होतो. येते का लक्षात बघा? हा येस सर. हा काय डाऊट? हा बघा परत एकदा आपण 4-5 पार्ट मध्ये त्याला डिवाइड केलंय. पहिला कॅरियर गॅस. कॅरियर गॅसचं फक्त आणि फक्त फंक्शन काय टू कॅरी द सॅम्पल. मग कॅरियर गॅस कशामध्ये पॅक केलाय सिलेंडर मध्ये पॅक केलाय. कॅरियर गॅस असेल तर कोणते गॅसेस आहेत H2 HE N2 ArCO. या कॅरियर गॅसच्या कंट्रोलसाठी आपण प्रेशर कंट्रोल वापरलाय. त्याला कशातून पास करतोय ड्राईंग ट्यूब किंवा फ्लो रेग्युलेटर याचा फ्लो नियंत्रित केला जातो. नेक्स्ट पार्ट आहे या ठिकाणी सॅम्पल आपण इंजेक्ट केली जाते. कॅरियर गॅस बरोबर सॅम्पल आपण इंजेक्ट केले तर काय होतं ड्यू टू द हायर टेम्परेचर या सॅम्पलचं वेपर मध्ये कन्वर्ट होत आहे आणि वेपर्स आर स्टार्ट टू फ्लो अलॉंग विथ द कॅरियर गॅस थ्रू थर्मोस्टॅट कॉलम. आता हा कॉलम कसा आहे यू किंवा डब्ल्यू शेप आहे. त्याची हाईट 1 to 20 मीटर आहे. यू किंवा डब्ल्यू शेप कशासाठी घेतो आपण टू सेव्ह स्पेस. त्यानंतर सॅम्पल कॅरियर गॅस बरोबर फ्लो होतोय आणि कुठं जातोय डिटेक्टर. या ठिकाणी 3 पार्ट्स आहेत. पहिला फ्लो मीटर आहे, सेकंड सॅम्पल कलेक्टर आहे, ब्रिज आहे. ब्रिज मधून सिग्नल कुठं जात आहेत एम्प्लिफायरला. एम्प्लिफायर मधून काय होतं रेकॉर्डर म्हणजेच काय एक ग्राफ क्रिएट होतो. रेकॉर्डर म्हणजेच काय होतं एक ग्राफ काय होतोय क्रिएट होतोय. येईल सांगता? हा नेक्स्ट कुठपर्यंत आलो कॉलम. कॉलम झाला का? हा लक्षात आलं का सगळ्यांच्या? हो. हा लक्षात हा जरी लक्षात नाही आलं तरी विचारायचं काय अडचण नाही. हा आला का क्रोमॅटोग्राफीचे डायग्राम लक्षात सगळ्यांच्या? येस सर. हा येस सर. हा ठीक आहे. मग आता नेक्स्ट बघा स्टेशनरी लिक्विड फेज. आपल्याकडे 2 फेज आहेत. एकाला आपण काय म्हणतोय मोबाईल फेज, दुसरी काय स्टेशनरी लिक्विड फेज आणि लास्टला आपण काय दाखवतोय डिटेक्टर. डिटेक्टर मध्ये आपण काय दाखवतोय कॅरियर गॅस आहे आणि तो लिव्ह झाला तर आपल्याला सॅम्पलचा काय ग्राफ मिळतोय. फोर्थ पॉइंट कोणता आहे स्टेशनरी लिक्विड फेज. काय म्हटलं स्टेशनरी लिक्विड फेज. दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. जर आपण पेट्रोल ठेवलं तर काय व्होलाटाईल आहे ते उडून जाऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो व्होलाटाईल. काय म्हणणार आहे जर पेट्रोल असेल तर काय उडून जाऊ शकतं किंवा त्याला आपण काय म्हणतो व्होलाटाईल. पेट्रोल असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे उडून जाऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो व्होलाटाईल. सांगता येईल का बघा स्टेशनरी लिक्विड फेज. दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. काय म्हणता येईल दीज आर युजली एकदम सिंपल आहे. These are usually non-volatile liquid. For example, silicone oil, polyglycol. The solid support for stationary liquid phase are calcite, fire brick powder. काय हो फायर ब्रिक म्हणजे विटाची पावडर. काय येईल का सांगता बघा. हा स्टेशनरी लिक्विड फेज दीज आर युजली नॉन व्होलाटाईल. काय म्हटलं बघा नेक्स्ट पार्ट द स्टेशनरी लिक्विड फेज. कोणता पार्ट आहे नेक्स्ट स्टेशनरी लिक्विड फेज असेल तर दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. फॉर एक्झाम्पल नॉन व्होलाटाईल लिक्विड असेल जर आपण काय हो समजा ऑइल घेतलं तर व्होलाटाईल काय नाही. पेट्रोल घेतलं तर व्होलाटाईल आहे. जर आपण काय हो इथेनॉल घेतलं तर व्होलाटाईल म्हणजे काय उडून जाऊ शकतं. काही लिक्विड व्होलाटाईल आहेत काही नॉन व्होलाटाईल. नॉन व्होलाटाईल असतील तर कोणते एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन ऑइल आहे पॉलीग्लायकॉल आहे. The solid support for stationary liquid phase are calcite, fire brick powder. Next fifth काय डिटेक्टर. नेक्स्ट फिफ्थ पार्ट कोणता आहे डिटेक्टर. फोर्थ कोणता आहे
द स्टेशनरी, फोर्थ पार्ट कोणता आहे? द स्टेशनरी लिक्विड फेज, these are usually non-volatile liquid, for example silicone oil, polyglycol. The solid support for, काय म्हणता येईल, the solid support for stationary liquid phase are calcite, fire brick powder. आणि फिफ्थ त्याला आपण काय म्हणतो? डिटेक्टर. डिटेक्टर असेल तर काय म्हणतो आपण? अ डिटेक्टर मॉनिटर्स द कंपोजिट ऑफ carrier gas at it leaves the column. Next काय? It is possible to record the result in the form of chromatograph. आपल्याला जो रिझल्ट येतोय तो ग्राफच्या स्वरूपात येतोय, showing the elution breaks and tank since injection. येईल का सांगता बघा. कोणते दोन पॉइंट आहेत? एक स्टेशनरी लिक्विड फेज आहे, नेक्स्ट कोणता आहे? डिटेक्टर आहे. स्टेशनरी लिक्विड फेज असेल, जे लिक्विड आहे ते काय? नॉन व्होलाटाईल आहे. कोणतं लिक्विड आहे? सिलिकॉन ऑइल आहे, पॉलीग्लायकॉल आहे. सॉलिड सपोर्ट कोणता आहे? कॅल्साइट आहे, फायर ब्रिक पावडर आहे. डिटेक्टर मध्ये आपल्याला काय मिळणार आहे? क्रोमॅटोग्राफ मिळतोय, शोईंग द इल्युशन ब्रेक अँड टँक सिन्स इंजेक्शन. कोण सांगतोय हो? स्टेशनरी फेज आणि डिटेक्टर सांगता येईल का एक्झाम? कोण सांगतोय फास्ट? गोविंद सांगताय? गोविंद येस सर. सांगा बा. स्टेशनरी द लिक्विड स्टेशनरी सर इथं डिस्टर्ब होत आहे, मी सांगू शकतो. काय होत आहेत म्हणलं? गोंधळ आहे हो, कालवा आहे थोडस. बरं, ठीक आहे, सांगतो राहू दे. सांगतो. These are usually non-volatile liquid. For example, silicone oil, polyglycol. The solid support for stationary liquid phase are calcite, fire ब्रिक पावडर, brick powder, डिटेक्टर detector monitors the composite of the carrier gas as it leaves the column. It is possible to record the result is in the form of the chromatography, showing the illusion break and tank tank since injection. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय आणखी? मुलीमध्ये सांगताय रँडमली एक जण? The stationary liquid phase, these are usually a non-volatile liquid, for example silicone oil, polyglycol. The solid support for stationary liquid phase are cascade, fire brick powder. Fifth, detector. A detector monitors the composite of the carrier gas as it leaves the column. It is possible to record the result in the form of chromatography, showing the emulsion break and tank since injection. परत एकदा बघा. स्टेशनरी लिक्विड फेज असेल तर काय हो? दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. काय म्हटलं हो? दीज आर युजली नॉन व्होलाटाईल लिक्विड. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन ऑइल, पॉलीग्लायकॉल. द सॉलिड सपोर्ट फॉर, काय म्हटलं हो? द सॉलिड सपोर्ट फॉर स्टेशनरी लिक्विड फेज आर calcite, fire brick powder. Next, डिटेक्टर असेल तर काय सांगतो आपण? A detector monitors the composite of carrier gas as it leaves the column. It is possible to record the result in the form of chromatograph, showing the elution breaks. ELUSION, elution breaks. त्या ठिकाणी जिथे ब्रेक्स आहे त्याला आपण इल्युशन ब्रेक्स म्हणतो. अँड टँक सिन्स इंजेक्शन. लिहिता एवढं? सर डिटेक्टर थोडं एक्सप्लेन कराय. डिटेक्टर म्हणजे काय? आपल्याला एक ग्राफ दाखवतं. काय दाखवणार आहे डिटेक्टर? ज्या वेळेला सॅम्पल आपण डिटेक्टरला पोहोचते, जर तुम्ही ECG ग्राफ बघितला असेल, एक पट्टी टाईप ग्राफ येतो, त्यामध्ये क्रेस्ट ट्रप असा टाईप मध्ये ग्राफ येतो, त्याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोग्राफ. जर आपल्याला ग्राफ मिळाला तर त्या टाईपच्या ग्राफला आपण काय म्हणतो? क्रोमॅटोग्राफ. आणि त्यामध्ये काय? इल्युशन ब्रेक्स, काही ठिकाणी कट झालेले पॉइंट वगैरे दाखवतो.
सिन्स इंजेक्शन. हा येईल का सांगता. डिटेक्टर म्हणजे काय, सॅम्पलचा ग्राफ्स दाखवतो आणि त्या ग्राफला आपण काय म्हणतो, क्रोमॅटोग्राफ. ठीक आहे. ला 4th and 5th. चला फास्ट. हा झालं, कंप्लीट झालं का हो? Yes, sir. Yes, sir. हा डिटेक्टर झाला का. डिटेक्टर मॉनिटर्स द कंपोजिट ऑफ कॅरियर गॅस ॲट लिव्स द कॉलम. नेक्स्ट पॉइंट इथपर्यंत दिलाय. आणि फक्त काय आता ऍप्लिकेशन्स. हा झालं कंप्लीट. हा रोहिणी Yes, sir. कंप्लीट झालं का. Yes, sir. नेक्स्ट हेडिंग टाका ऍप्लिकेशन्स आणि लिहायचं थांबा. काय टाकलो नेक्स्ट हेडिंग. हा इल्युशन ब्रेक्स म्हणजे काही ठिकाणी कर्व ब्रेक होतो. आपण ग्राफ बघितलाय का तुम्ही, कसा असतो, स्ट्रेट ग्राफ असतो का कधी नाही, क्रेस्ट असतात. उंच कुठे उंच पार्ट जातो, खाली डाऊनला जातो, परत उंचला जातो, त्याला आपण काय म्हणतो, ग्राफ. येईल का लक्षात. Yes, sir. हा नेक्स्ट ऍप्लिकेशन्स हेडिंग टाका बघ. ऍप्लिकेशन्स बघा. फर्स्ट ऍप्लिकेशन GLC is used in separation of all classes of organic compound. काय म्हटलं ऍप्लिकेशन्स. GLC is used in ऍप्लिकेशन मध्ये काय सांगतो आपण, GLC is used in separation of all classes of organic compound. Second, it is used in petroleum industry for analysis of gasoline, wax. पहिला कशासाठी वापरतोय, सेपरेशन ऑफ ऑल क्लासेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. GLC म्हणजे काय हो, कोण सांगते फास्ट. Gas liquid chromatography. हा गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी कशासाठी वापरला जातोय, सेपरेशन ऑफ. फर्स्ट ऍप्लिकेशन काय, Organic GLC. compound. हा सेपरेशन ऑफ ऑल क्लासेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. सेकंड, इट इज यूज्ड इन पेट्रोलियम इंडस्ट्री. It is used in petroleum industry for analysis of gasoline waxes. Second कोणता आहे हो, it is used in Petroleum industry for the analysis gasoline of gasoline waxes. Third, in food industry, it is employed to account for the color and flavor of food. Flavor
FAVOUR फेवर म्हणजे काय? कोण सांगतोय फेवर कोणाला म्हणतो आपण? हा, मराठी मीनिंग फेवर. हा, येईल का सांगता? इन फूड इंडस्ट्री इट इज एम्प्लॉयड टू अकाउंट कलर अँड फ्लेवर ऑफ फूड. वेगवेगळ्या हा, फ्लेवर टाकतो आपण, आईस्क्रीम वगैरे असेल किंवा ज्यूस असेल तर हा त्याच्यामध्ये फ्लेवर टाकतो. कोणते टाकतो? काही वेळेला आपण स्ट्रॉबेरी टाकतो, काही वेळेला काय मँगो टाकतो, त्याला आपण काय म्हणतो? फ्लेवर. फ्लेवर. हा, येईल का? इन फूड इंडस्ट्री इट इज एम्प्लॉयड टू अकाउंट द कलर अँड फ्लेवर ऑफ फूड. नेक्स्ट, इन कॉस्मेटिक्स अँड परफ्यूम्स. In cosmetics and perfumes, it is used to check the composition. It is used to check, CHECK, check the composition. That is to control the quality of product. That is to control the quality of product. काही लो applications सांगा मग. Applications. It is GLC is used in. कोण सांगते सांगा? Separation of all class of organic compounds. Separation of all classes of organic compounds. Second काय? Petroleum industry for analysis of gasoline waxes. Third, in food industry. Third, in food industry, it is employed to account for the color and flavor of food. Gasoline waxes साठी आपण वापरतोय, कलर अँड फ्लेवर साठी. कॉस्मेटिक्स अँड परफ्युम्स मध्ये कशासाठी? टू चेक द कंपोजिशन. That is to control the quality of product. That is to control the quality of product. कोण सांगते? हा, अश्विनी. D48 applications. आहेत का अश्विनी? D48. Yes, sir. हा, applications. First, GLC is used in separation of all classes of organic compounds. second, It is used in petroleum industry for the analysis of gasoline waxes, third, and in food industry it is employed to account for the color and color and flavor of the food. In cosmetic and perfumes, it is used to check the composition, that is control the quality of product. ठीक आहे. Next. D46 Minal. Applications. GLC is used in separation of all classes of organic compounds. Second, it is used in petroleum industry for the analysis of gasoline waxes. Third, In food industry, it is employed to account for the color of flavor of the food. in cosmetics and perfumes. In cosmetic and perfumes, it is used to check the composition, that is to control the quality of product. ठीक आहे. नेक्स्ट. कोण सांगतंय? रँडमली एक जण फास्ट. समृद्धी. D36. GLC is used in separation of all classes of organic compound. It is used in petroleum industry for the analysis of gasoline and waxes. In food industry, it is employed to account for the color and flavor of the food. In cosmetic and perfume, it is used to check composition, that is to control the quality of products. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगतोय बघू आपण. अविनाश. D31. अविनाश. अविनाश. D27 विठ्ठल.
हा D50 नाईक नवरे गणेश. गणेश. Yes, sir. हा applications. GLC is used in separation of all classes of organic compounds. Second, it is used in petroleum industry for the analysis of gasoline and waxes. Ah. Third, in food industry, It is employed. it is employed to account for the color and flavor of the food. Fourth, in cosmetic and perfume, it is used to check the composition to control the quality of product. हा ठीक आहे. राईट करा ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स लिहा. सर ते फेवर आहे का फ्लेवर आहे सर? हा कंप्लीट झालं की सांगा. Complete, sir. हा मुली रिप्लाय द्या. Yes, sir. Yes, complete. बघा Complete, sir. हा ऍप्लिकेशन्स काय आहे? सेपरेशन ऑफ ऑल क्लासेस ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड. It is used in petroleum industry for the analysis of gasoline waxes. Third, in food industry, it is employed to account for the color and flavor of food. Fourth, in cosmetics and perfumes. Fourth, in cosmetics and perfumes, it is used to check. It is used to check the composition, that is to control the quality of products. हा कुणाला काय डाऊट आहे का? GLC परत एकदा सांगायला बरं. काय डाऊट आहे का? GLC गॅस लिक्विड क्रोमॅटोग्राफी. येस नो काहीतरी द्या रिप्लाय. No doubt, sir. हा ठीक आहे. लास्ट हेडिंग हा खूप छोटा टॉपिक आहे. 2-3 पॉइंट आहे. हा नेक्स्ट हेडिंग टाका. सर ते हा GLC चं ग्राफ आहे त्याच्यावर प्रॉपर्टीज मिळतात का? हा ग्राफ आपण तुम्ही हे बघितलंय का? ECG करतो आपण आजारी असल्यावर त्या टाइप मध्ये ग्राफ मिळतो. हा म्हणजे त्यातनं काय मिळतं म्हणजे आपल्याला कुठली प्रॉपर्टी मिळते? क्रोमॅटोग्राफ कोणती प्रॉपर्टी म्हणजे? म्हणजे आता आपल्याला काहीतरी म्हणजे रिझल्ट मिळते ना, म्हणजे काय काढायचं असलं तर ग्राफ. हा मग त्याला आपल्याला परत ते ग्राफ एक्स ऍक्सिस वर्सेस वाय ऍक्सिस असा ग्राफ घ्यायचा. त्या प्रॉपर्टी आपण असणार ना, टेम्परेचर असणार, व्हॉल्यूम असणार. हा आपल्याला कशासाठी वापरायचं? समजा 2 कंपाऊंड दिले, ते सेपरेट करायचं आपल्याला GLCच्या साह्याने. समजा एक काय H2SO4 आहे आणि दुसरा HCl आहे, आपल्याला सेपरेट करायचं आहे. किंवा एक H2SO4 आहे, दुसरा त्याच्यामध्ये काहीतरी आपण टाकून दिलाय सॉलिड सब्स्टन्स,
ते सेपरेट करायचं. येईल का लक्षात? हा Yes, sir. हा GLC हे खूप मोठी टेक्निक आहे, शॉर्ट मध्ये आपल्याला आहे ते. आणखीन कुणाला काय डाऊट्स? हा आहे का डाऊट GLC कुणाला? No, sir. हा मग नेक्स्ट हेडिंग टाका, थर्मल एनालिसिस. सेम आणखीन एक टेक्निक आहे, त्या टेक्निकला आपण काय म्हणतो? थर्मल एनालिसिस. हा हेडिंग टाका, थर्मल एनालिसिस. डेफिनेशन बघू आपण काय म्हटलं बघा. द टेक्निक इन विच चेंज इन फिजिकल और केमिकल प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स इज अ मेजर ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. काय करायचे आपल्याला? फिजिकल आणि भौतिक किंवा रासायनिक प्रॉपर्टी मेजर करायचे आहेत ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. जर आपण टेम्परेचर असो त्या टाईपच्या अनालिसिसला बाय युझिंग टेम्परेचर जर आपण अनालिसिस करत असो तर त्याला आपण काय म्हणतो? थर्मल अनालिसिस. साइड बाय साइड तुम्ही काय टाकायचं? अटेंडन्स पण मार्क करा. थर्मल अनालिसिस कोणाला म्हणतो आपण? थर्मल अनालिसिस. हा द टेक्निक इन विच काय म्हटलं हो? The technique in which changes in physical or chemical property of substance are measured as a function of temperature is known as a thermal analysis. येईल का सांगता? थर्मल अनालिसिस काय बघा कोणाला म्हणतोय? The technique in which changes in physical or chemical property of the substance are measured as a function of temperature is known as thermal analysis. त्याचे एक मेथड त्याला आपण काय म्हणतो? TGA. त्याला आपण काय म्हणतो? थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. TGA किंवा त्याच TGA ला आता आपण काय म्हणणार आहे? थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. काय येईल TGA चे डेफिनेशन? TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as a temperature increases linearly. जर मास आपण कंटिन्युअसली रेकॉर्ड केलं तर टेम्परेचर इन्क्रीज होते लिनियरली. सांगता येईल का? TGA ग्राफ कुणाला म्हणतो आपण? जर मास कंटिन्यूस मास आपण काय केलं? रेकॉर्ड केलं तर टेम्परेचर इन्क्रीज होते आणि ते इन्क्रीज कसं आहे? लिनियरली. त्या टाईपच्या ग्राफ्सला आपण काय म्हणतो? थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. जे अनालिसिस आपण बाय युझिंग टेम्परेचर करतोय त्या अनालिसिसला आपण काय म्हणतो? थर्मल अनालिसिस. सांगता येतील का? दोन डेफिनेशन. पहिली डेफिनेशन थर्मल अनालिसिस, सेकंड डेफिनेशन थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. हा एक ग्राफ आहे TGA. यालाही आपण काय म्हणतो? ग्राफ आहे. कोणाच्या वर्सेस ग्राफ आहे? मास ऑफ द सबस्टन्स रेकॉर्डेड. मास आपण कंटिन्युअसली रेकॉर्ड केलं तर टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. कसं इन्क्रीज होत आहे? लिनियरली. सांगता येतील दोन डेफिनेशन्स बघा. थर्मल अनालिसिस कोणाला म्हणतो? थर्मल अनालिसिस the technique in which changes in physical or chemical property of the substance are measured or as function of temperature is known as thermal analysis. Next thermogravimetric analysis. Next part त्याला आपण काय म्हणतोय? thermogravimetric analysis. thermogravimetric analysis असेल तर काय? TGA. काय येईल TGA ची डेफिनेशन? TGA is the technique in which TGA is the technique in which mass of substance is recorded continuously. TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as a temperature increases linearly. Thermogravimetric analysis TGA कोणाला म्हणतो आपण? TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as a temperature increases linearly. कोण सांगते हो दोन डेफिनेशन्स? हा गोविंद D17 गोविंद पुष्ण. Yes, sir. हा दोन्ही डेफिनेशन्स. थर्मल Thermoanalysis. The Ah. technique in which change in physical or chemical property of substance are measured are as a function of temperature is known as thermal analysis. हा TGA. TGA. TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as the temperature increases linearly. हा ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगताय? नेक्स्ट अनिकेत D22. अनिकेत डुबल. Yes, sir. हा थर्मल अनालिसिस.
The technique in which changes in physical or chemical properties of substance are measured are as a function of temperature. Is known as thermal analysis. हाँ, TGA. Definition. हाँ, TGA is the technique which mass of a substance is recorded continuously as temperature increases linearly. हाँ, काय म्हणता येईल बघा? Thermal analysis, the technique in which changes in physical or chemical properties, the technique in which changes in physical or chemical property of the substance are measured as function of temperature is known as thermal analysis. Thermogravimetric analysis, TGA. TGA is the काय म्हटलं हो? TGA is the technique in which mass of substance is recorded continuously. Mass of substance is recorded continuously as temperature increases linearly. काय सांगता येईल? TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as temperature increases linearly. कोण सांगतंय? मुलीमध्ये randomly एक जा. Thermal analysis, the technique in which changes in the physical or chemical properties of substance are measured are as a function of temperature is known as thermal analysis. Thermogravimetric analysis, TGA. TGA is the technique in which mass of substance is recorded continuously as temperature increase linearly. ठीक आहे.